श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नवविधा भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचे 9 प्रकार. यांमधील आत्मनिवेदन भक्ती ही 9वी व शेवटची भक्ती मानली जाते. आत्मनिवेदन या शब्दाचा अर्थ आहे आत्म्याचे म्हणजेच स्वतःचे संपूर्ण समर्पण. या भक्तीत भक्त स्वतःच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट म्हणजेच शरीर, मन, बुद्धी, संपत्ती, प्रतिष्ठा, इच्छा, अगदी स्वतःचा अहंकार सुद्धा सर्व काही ईश्वराच्या चरणी अर्पण करतो. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती, दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती, तिसरी भक्ती म्हणजेच स्मरण भक्ती, चौथी भक्ती म्हणजेच पादसेवन भक्ती, पाचवी भक्ती म्हणजेच अर्चन भक्ती, सहावी भक्ती म्हणजेच वंदन भक्ती, सातवी भक्ती म्हणजेच दास्य भक्ती आणि आठवी भक्ती म्हणजेच सख्य भक्ती. या 8ही भक्तींचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी ते नक्की बघावे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आपण नवविधा भक्तीतील 9वी व शेवटची भक्ती म्हणजेच आत्मनिवेदन भक्तीबद्दल जाणून घेऊया. आत्मनिवेदन भक्ती ही फक्त पूजापाठ किंवा विधींपर्यंत मर्यादित नसते. ती अंतर्मनातून केलेली समर्पण भावना आहे. भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या अधीन मानतो. तो आपल्या सर्व कृती, विचार आणि श्वास यांना ईश्वराचेच मानतो. या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण शरणागती. भक्त भगवंतावर इतका विश्वास ठेवतो की त्याला वाटते माझ्या आयुष्यात जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेनेच घडते. त्यामुळे सुखात गर्व नाही आणि दुःखात खेद नाही. प्रत्येक परिस्थितीत तो ईश्वराचे आभार मानतो. आत्मनिवेदन भक्तीचे मूळ हे प्रेमात आहे. भक्त आणि ईश्वर यांच्यातील नाते हे अत्यंत भावनिक आणि आत्मीय असते. या नात्यात माझे आणि तुझे असा भेद उरत नाही. भक्त म्हणतो, ईश्वरा, माझे जीवन, माझे कर्म, माझे विचार सर्व तुझ्यासाठीच. अशा भावनेने केलेले समर्पण हेच आत्मनिवेदन होय. या भक्तीमध्ये भक्त ईश्वरावर केवळ प्रेमच करत नाही तर त्याच्यावर पूर्ण विश्वासही ठेवतो. जसे लहान मूल आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवते तसेच भक्त ईश्वरावर विश्वास ठेवतो. त्याला ठाऊक असते की देव आपले कधीच अहित करणार नाही. म्हणूनच तो आपल्या सर्व समस्या, दुःख आणि जबाबदाऱ्या ईश्वरावर सोपवतो. आत्मनिवेदन भक्ती ही ज्ञान आणि कर्म या दोन्ही मार्गांना जोडणारी आहे. कारण इथे भक्त जाणतो की परमात्मा सर्वत्र आहे आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करून करतो. अशा प्रकारे त्याचे प्रत्येक कार्य हे पूजा बनते. भगवद्गीतेत श्री कृष्ण म्हणतात, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. म्हणजे अर्जुना, तू जे काही करतोस, खातोस, देतोस, यज्ञ करतोस, तप करतोस ते सर्व माझ्याकरिता अर्पण कर. हीच आत्मनिवेदन भक्तीची खरी भावना आहे. संत जीवनात ही भक्ती स्पष्ट दिसते. संत जनाबाईंनी स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाला अर्पण केले होते.
त्यांना जगातील कोणत्याही वस्तूची इच्छा नव्हती. त्यांच्यासाठी भगवंतच सर्वस्व होता. तसेच मीराबाई, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज, हनुमान या सर्वांनी आत्मनिवेदन भक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले. त्यांनी ईश्वरासाठी सर्वस्व गमावले, पण त्यातूनच त्यांना परमानंद आणि मुक्ती लाभली. आत्मनिवेदन भक्तीत अहंकाराचे पूर्ण निर्मूलन होते. मी केले, माझे यश, माझा निर्णय असे विचार नष्ट होतात. कारण भक्ताला जाणवते की सर्व काही ईश्वराच्या इच्छेनेच घडते. त्याची भूमिका फक्त ईश्वराच्या इच्छेला साधन होण्याची असते. या भक्तीत शेवटचा टप्पा म्हणजे आत्मसाक्षात्कार. भक्ताला कळते की देव आणि मी वेगळे नाही. तो अनुभवतो की ईश्वर माझ्यात आहे आणि मी ईश्वरात आहे. हीच खरी मुक्ती होय. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे ईश्वरावर पूर्ण श्रद्धा, प्रेम आणि विश्वास ठेवून स्वतःचे सर्वस्व त्याला अर्पण करणे. या भक्तीत मी आणि माझे हा अहंभाव नष्ट होतो आणि त्या जागी ईश्वरावरील अखंड प्रेम निर्माण होते. आत्मनिवेदन भक्ती ही भक्ती मार्गातील सर्वोच्च अवस्था आहे, जिथे भक्त आणि भगवंत यांचे एकत्व घडते. आत्मनिवेदन भक्तीची खरी गोडी म्हणजे हे समजणे की आपण काहीच नाही. आपले सर्वस्व म्हणजेच आपले विचार, इच्छा, सुखदुःख, जीवनाचा प्रत्येक क्षण ईश्वराचा आहे. ज्या क्षणी भक्त पूर्ण मनाने आणि अंतःकरणाने स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण करतो, त्याच क्षणी त्याचे जीवन शांततेने, प्रेमाने आणि आनंदाने भरून जाते. त्याला भीती, लोभ, राग किंवा चिंता राहत नाहीत, कारण तो जाणतो की सर्व काही त्याच्या इच्छेने होत नाही, तर ईश्वराच्या इच्छेने घडते. आत्मनिवेदन भक्तीत भक्त आणि ईश्वर यांच्यातील भिंत नष्ट होते, ते एक होतात आणि हाच आहे भक्तीचा परम आनंद, जिथे मी नाही, फक्त ईश्वर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.